हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गदालीत आपले स्वागत आहे। मुख्यमंत्र्यांच्या योजनेला नागरिकांचा हिरवा कंदील, विशेष ग्रामसभा यशस्वी, वासिंदकरांचे अभिनंदन। आज सकाळी 11 वाजता वासिंद ग्रामपंचायत कडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत थकबाकीदारांच्या घरपट्टी पाणीपट्टीमध्ये 50% सवलत देण्याबाबत विशेष ग्रामसभा सरपंच राजेंद्र म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती। या विशेष सभेस वासिंदकर नागरिकांनी तसेच करदात्यांनी प्रचंड प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत थकबाकीदारांच्या घरपट्टी पाणीपट्टीमध्ये 50% सवलत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या या योजनेला सर्वानुमते मंजुरी देत मुख्यमंत्र्यांच्या योजनेला हिरवा कंदील दिला आहे। या प्रसंगी सरपंच राजेंद्र म्हसकर, उपसरपंच ज्योती राजेंद्र भेरे यांच्यासह कमिटी सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी RM सासे व करदाते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष ग्रामसभा आयोजित केलेली आहे आणि आपण सगळेजण ग्रामसभेमध्ये आलात। सरपंच नात्याने आणि ग्रामपंचायतच्या कमिटीच्या वतीनं सगळ्यांचं प्रथम मी सगळ्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीनं तुम्ही बहुसंख्येने इथं आलात। सभेपुढील विषय असा आहे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत थकबाकीदारांच्या घरपट्टी पाणीपट्टीमध्ये 50% सवलत देण्याबाबत मी या संदर्भात थोडंसं प्रास्ताविक करतो की शासनानं 13 नोव्हेंबर 2025 रोजी हा शासन निर्णय केला। त्या पाठीमागचा उद्देश असा होता की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे आणि त्या अभियानामध्ये असंख्य अशा बाबी आहेत तर ग्रामपंचायतीला त्या अभियानामध्ये सहभाग घ्यायचा। जसं मध्यंतरी आपण आराराबा या अभियानामध्ये सहभाग घेतला, स्मार्ट ग्रामपंचायत म्हणून आपल्याला पुरस्कार मिळाला। नंतर आपण माझी वसुंधरामध्ये आपण सहभाग घेतला, त्यामध्ये आपण जिल्हा स्तरावर आलेलो आहे। म्हणजे शासनाचे जसं स्वच्छता अभियान संत गाडगे महाराज यांच्या माध्यमातून तो एक अभियान त्यांच्या नावाने चालू केला होता। असे असंख्य अभियान आणि स्पर्धा शासन लावत असते। एक गुण म्हणजे स्वच्छताला काय गुण आहे, तुमचं जर गावामध्ये सोलर मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला कोणते गुण आहेत, झाडं लावली असतील तर त्यांना कोणता गुण आहे, सांडपाणी व्यवस्थापन असेल, कचरा घनकचरा व्यवस्थापन असेल, असे करून 100 गुणांची ती एक आहे, 200 ते 100 गुणांची। तर त्यामध्ये हा अभियान चालू केला आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असंख्य काही अशा ग्रामपंचायती आहेत का त्यामध्ये वसुली मोठ्या प्रमाणात होत नाही, खूप कमी प्रमाणात वसुली होते। आणि मग ह्या अभियानाच्या अंतर्गत जर तुम्ही 50% सवलत दिली तर 25-26 ची जी थकबाकी आहे ती पूर्ण भरायची। तुम्हाला मी वाचून दाखवतो। राज्यातील सर्व ग्रामपंचायत मधील ज्या निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर म्हणजे घरपट्टी, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या सन 2025 ते 26 चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह, समजून घ्या, 2025-26 च्या चालू वर्षाच्या पूर्ण रकमेसह दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या 50% रक्कम म्हणजे 2025-26 याची पूर्ण रक्कम आणि 1 एप्रिल 2025 च्या आधीच्या एकूण रकमेला 50%। पुढची रक्कम जर पूर्ण भरत असतील त्यामध्ये पाणीपट्टी आली, घरपट्टी आली आणि दिवाबत्ती आली,
तर तुम्हाला त्यावर 50% सवलत मिळेल असं शासन निर्णय म्हणतं. समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत एक रकमी ग्रामपंचायतकडे जमा केल्यास एकूण मूळ थकबाकीच्या रकमेस 50% सवलत राहील. म्हणजे सन 2025-26च्या पूर्ण कराची रक्कम अधिक दिनांक 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या कराची रक्कम थकबाकी मिळून येणाऱ्या रकमेच्या 50% सवलत असं म्हटलंय. दुसरा मुद्दा असा आहे, सदर सवलत केवळ निवासी मालमत्तांसाठी असून औद्योगिक, वाणिज्य व इतर मालमत्तेसाठी नाही. म्हणजे जे गाळे आहेत, जो व्यवसाय करतो त्याला नाही, औद्योगिकला नाही, वाणिज्याला नाही, फक्त जे निवासी घरं आहेत त्यासाठी त्याच्यामध्ये लिहिलंय. कार्यक्षेत्रातील निवासी मालमत्ता धारकांना निवासी मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या थकीत वसुलीप्रमाणे सवलत देण्याच्या निर्णयाची बाब संबंधित ग्रामपंचायतींना ऐच्छिक आहे. म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतची परिस्थिती काय आहे त्यावर आधारित हा निर्णय असेल. हा शासन निर्णय गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये लागू करायचा की नाही करायचा त्या गावातील असणाऱ्या ग्रामसभेमध्ये त्यांना अधिकार आहे. तो ऐच्छिक आहे. जरी शासन निर्णय काढला असला तरी तो बंधनकारक नाही. त्यामध्ये त्यांनीच म्हटले ऐच्छिक आहे, म्हणजे तुम्ही ठरवा त्या पद्धतीचं. पुढे ते म्हणतात, प्रत्येक ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील थकबाकीचे प्रमाण आणि संबंधित ग्रामपंचायतची आर्थिक गरज लक्षात घेऊन निवासी मालमत्ता धारकांना दिनांक बरोबर आहे. आम्ही पण थकवायला पाहिजे होते का? आम्हाला 50% सवय लागली. तुमचा मुद्दा बरोबर आहे. भरायची आहे आणि मागची जी थकबाकी आहे त्या कर सवलतीसाठी आपण सगळे या विशेष लाभासाठी उपस्थित राहिले. आपला कोरम पूर्ण झालेला आहे. आता आपण सगळ्यांनी मांडायची की सवलत आपल्याला हवी का नको हा ठराव मंजूर करून द्या. हा ठराव विद्यार्थी काकांनी मांडलेली आहे की आपल्याला सवलत ठराव मंजूर करायची आहे. ती आपल्या सगळ्यांना मान्य आहे का? विद्याधर जाधव यांनी सरपंच साहेबांनी मांडलेलं आहे आणि आमचा सगळ्यांचा अनुभव हा जिया केव्हा निघाला म्हणजे आपल्याला किती दिवस होते? 7 आणि हे 10 13 17 दिवस. आता 22 तारीख आहे. आजची 22 तारीख आहे. ही ग्रामसभा तात्काळची कधीच घ्यायला हवी होती. तर तुमच्या मनात या गोष्टी चांगल्या असतील वाचीसाठी तर तुम्ही ही मीटिंग केव्हा घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की 17 दिवस आपल्याला मिळाले असते घरपट्टी कर वसुलीसाठी. आज आपल्याला 8च दिवस भेटले. मला असं वाटतंय की तुम्ही ही मुभा 17 दिवसाची आजपासून चालू करा. पुढे 1 तारखेनंतर सुद्धा म्हणजे पूर्ण 17 दिवस ही हे राबवायची आहे. ही स्कीम राबवायची आहे. आता यापुढे आपले सरपंच बोलतील. सागर हे त्या दिवसापासून आपण चालू केलेली त्याची जाहिरात कुठे आहे? कोणाला काय माहित नाही. मग ही काय meeting घेतली आपण? जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीमध्ये या संदर्भात ग्रामसेवकांच्या या मिटिंगा होत होत्या. आम्ही त्यांच्याकडे वारंवार सांगत होतो की नेमकं शासन निर्णयामध्ये जे स्पष्ट म्हटलंय आम्हाला त्याचं स्पष्टीकरण असावं. चुकीच्या पद्धतीने जर काहीतरी केलं तर पुन्हा भोगायला कोणाला येणार आहे? सगळ्यांनाच. म्हणून मग मी त्यांना पत्र पाठवलं की तारखेला 17/12/2025 पुन्हा जेव्हा मनसेचे काही लोक माझ्याकडे आले शिष्टमंडळ घेऊन त्याच्यानंतर लगेच पत्र पाठवलं आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय मी एवढंच वाचतो, थकबाकीवर 50% सवलत न दिल्यास आंदोलन केले जाईल असे पत्र दिले आहे कोणी मनसेनं. ओके, म्हणून सवलत या शब्दाचा योग्य खुलासा करून लेखी मार्गदर्शन व्हावे जेणेकरून ग्रामपंचायतीला वेळेत निर्णय घेणे सोयीचं होईल. पुढे असं म्हणतो मी, तरी महोदय आमच्या पत्राची तातडीनं विचार करून आज रोजी म्हणजे आजच आम्हाला सवलत या लेखी शब्दाचं मार्गदर्शन व्हावं. लेखी स्वरूपात आम्हाला मार्गदर्शन द्यावं. म्हणजे मी काय केलं पाहिजे तुम्ही मला शासन निर्णय म्हणताय त्याच्यामध्ये मला मागच्या आज द्या म्हणजे मला पुढील निर्णय घेता येईल. पत्राच्या
नका, ही माझी विनंती आहे तुम्हाला. बसा आता, मी मुद्द्यावर येतो. अमोल तू बस, मी मुद्द्यावर येतो. तर सदर ऍज अ सरपंच म्हणून आणि ग्रामपंचायतच्या कमिटीच्या वतीनं मी ग्रामसभेला आवाहन करतो की आज जी आपण विशेष ग्रामसभा लावली त्यावर निर्णय काय घ्यायचा तुम्ही ठरवा. सवलत द्यायची की नाही द्यायची, हात वर करा. व्हिडिओ चालू आहे तिथे. हात वर करा, वर करा. व्हिडिओ आहे ना तिथे. एवढ्या लोकांचं म्हणणं आहे सवलत द्यायची. आता द्यायची नाही म्हणून काही निवडवा तपासल्या पाहिजे. मग द्यायची नाही कसं कोणाला वाटतं, हात वर करा. कोणाला करा, बहुमताने मंजूर. आजपासूनच त्याची अंमलबजावणी केली जाईल. आजपासून त्याची अंमलबजावणी केली जाईल. गावामध्ये दोन्ही विभागामध्ये रिक्षा फिरवली जाईल आणि सगळ्या करदात्यांना आवाहन केलं जाईल की शासन निर्णयाप्रमाणे 25-26 ची घरपट्टी भरल्यानंतर, पाणीपट्टी भरल्यानंतर दोन्ही कराच्या 50% सवलत दिली जाईल. हा सरपंच म्हणून घोषित करतो. सभा संपली असं जाहीर करतो. मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत योजना या अंतर्गत आता जी विशेष ग्रामसभा झाली, या विशेष ग्रामसभेमध्ये सर्वानुमते 50% सूट देण्याचा निर्णय झाला आहे. परंतु आपल्याकडे आता फक्त मला वाटतं 9 दिवस आहेत. या 9 दिवसात तुम्ही ग्राहकांसाठी, करदात्यांसाठी काय सुविधा देणार आहेत? सुविधा ऑलरेडी आता 50% दिले ना. नाही पण हे 9 दिवसात भरून झालं पाहिजे. याच्यासाठी आपण काय अतिरिक्त कर्मचारी वगैरे काय? आम्ही आजच दोन्ही विभागामध्ये, पूर्व आणि पश्चिम या दोन्ही विभागामध्ये रिक्षा फिरवणार, जनजागृती करणार, आवाहन करणार नागरिकांना की करदात्यांनो आजच्या विशेष ग्रामसभेमध्ये शासनाच्या निर्णयाप्रमाणे आणि ह्या आजच्या ग्रामसभेमध्ये बहुमतानं ठराव पास केलेला आहे. त्यामुळं 25-26 ची पूर्ण रक्कम घेऊन 24-25 ची जी आहे रक्कम, त्यामध्ये पाणीपट्टी आली, घरपट्टी आली, दिवाबत्ती आली, याची एकूण 50% सवलत पूर्णपणे मिळणार आहे. तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्हाला आज आवाहन करतो की हे या योजनेचा लाभ घ्यावा. अशा पद्धतीने करून वार्ड क्रमांक 1 ते 6 याचं नियोजन करून, म्हणजे उदाहरणार्थ माझ्या केबिनमध्ये एखादा वार्ड घेतला जाईल, नंतर आवश्यकता वाटेल आमच्या ग्रामपंचायतच्या हॉलमध्ये 2 ते 3 वार्डाचे प्रत्येक टेबल लावले जातील आणि इथे मुख्य कार्यालयामध्ये 2 वार्डाचे केले जाईल. म्हणजे एकत्रित सगळ्यात गर्दी होणार नाही आणि ते लोक अशा सुटसुटीतपणे वार्डवाईज थकबाकी घेतली जाईल. अशा पद्धतीने आम्ही सोय करू. पण आता मध्ये 2 सुट्ट्या आल्यात, तर तुम्ही त्यासाठी काय करणार? म्हणजे 2 दिवस ते पण वाया सुट्टी जातील. असेल तर आम्ही सुट्टीच्या दिवशी कार्यालय चालू ठेवू. काही संस्थांना वाटलं मला की त्यांना आता बोलवलं पाहिजे, तर काही संस्थांना मदतीसाठी आम्ही बोलू आणि मग त्यांची मदत घेऊ आणि त्या पद्धतीनं गर्दी असेल तर आम्ही तोही निर्णय घेऊ. वेळ पडली तर माझे ग्रामपंचायतचे कर्मचारी मदत करतील, माझे ग्रामपंचायतचे आहेत सदस्य, ते लोक मदतीला येतील. त्यामुळे काय अडचण येणार नाही असं. म्हणजे आता येणारा 25 डिसेंबर आणि 30 डिसेंबरची सुट्टी नसणार आहे ग्रामपंचायतला? हा, जर गर्दी मोठ्या प्रमाणात असेल, करदात्यांचा प्रतिसाद असेल तर आम्ही ते रद्द करू किंवा घरपट्टी सुट्टी नसल्या चालू करू. पण जर ती प्रतिसादच नसला तर मग काय? ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.